शौचाला रक्त आलंय, आता पाईल्स झालं की काय? रक्त येणं म्हणजे नेहमी पाईल्सच असतं असं नाही. पाईल्स आहे की फिशर कसं ओळखायचंय? थांबा सांगते. फिशर म्हणजे संडास करताना मागच्या बाजूला कापल्यासारखं दुखणं, झाल्यावरही जळजळ थांबत नाहीये, टॉयलेट पेपरवर किंवा शौचावर ताजं लाल रक्त दिसणं, कडक संडास झाल्यावरती किंवा कॉन्स्टिपेशन नंतर हे सुरू होऊ शकतं. खाली हात लावल्यावर तुम्हाला छोटीशी चीर किंवा बेग जाणवते. बरं, मग पाईल्स कसं ओळखायचं? शौचाला गेल्यावर रक्त येतंय, कधी दुखतंय, कधी नाही दुखते, खाली हात लावल्यावरती गाठ किंवा कोंब सारखं जाणवतंय, ताजं लाल रक्त दिसू शकतं, हात लावल्यावरती गाठ कोंब जाणवू शकतो, वेदना कमी किंवा नसू पण शकतात, खाज, इरिटेशन, डिस्कम्फर्ट पण होऊ शकतं. पण लक्षात ठेवायचं आहे, नेहमी रक्त येण्यामागचं कारण पाईल्स किंवा फिशर असेलच असं नाही. वारंवार रक्त येत असेल तर नक्की तपासणी करून घ्यायची आहे. तुम्हाला दुखतं, जळजळतं, गाठ आहे, काय त्रास होतोय, काय सिम्पटम्स आहेत, कमेंटमध्ये सांगा, मी गाईड करेन. आणि महत्वाचं पार्ट म्हणजे घरगुती आपण काय करू शकतो, त्यासाठी पार्ट 2 मध्ये डिटेल सांगणार आहे. फॉलो करायला विसरू नका, शेअर करायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत.